आणि यंदाच्या वर्षी मृग नक्षत्राच्या आगमनालाच बीड जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस बरसू लागलाय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। माजलगावमध्ये समाधानकारक पाऊस पडतोय, त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। माजलगाव तालुक्यामधल्या दिद्रूड येथील लेंडी नदीला पूर आलाय। कोथाळा इथली सरस्वती नदी सुद्धा वाहू लागल्यामुळे गावातल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याचं समाधान आहे। चांगला पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुद्धा सुरू झाली आहे। सलग 4 दिवस पाऊस पडल्यामुळे काही गावात नाले तुडुंब भरलेत आणि ओढे भरून वाहू लागलेत। शेतीमध्ये सुद्धा सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय। खरीप हंगामात प्रामुख्याने बाजरी, उडीद, सोयाबीन, कापूस आणि मुगाची पेरणी होते। तालुक्यातील कृषी सेवा केंद्रामध्ये सर्व प्रकारची खतं आणि बी बियाणं मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती आहे। गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत। गोविंद, बीड जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण नेमकं कसं आहे? ज्ञानदा खरं तर मृग नक्षत्रामध्ये म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मागच्या अनेक वर्षामध्ये पहिल्यांदाच इतका दमदार पाऊस झालेला नसेल। मात्र आता रात्री जवळपास 11 ते 12 वाजता रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला होता। मात्र आता दमदार पाऊस सुरू आहे, सर्व दूर सुरू आहे। याचा अर्थ आहे की ज्या काही पेरण्या असतात त्या पेरण्याला लोक आता कामाला लागतील अशी परिस्थिती समाधानकारक निर्माण झाली आहे। जे छोटे नदी नाले आहेत त्याला पाणी यायला सुरुवात झाली आहे। आणि आपण बघतोय की मागच्या 4-5 वर्षामध्ये किमान जुलै महिन्याच्या शेवटी, जुलै महिन्याच्या मध्यंतरी कधीतरी पावसाला सुरुवात व्हायची। मात्र यावर्षी जून महिन्यात अगदी मृग नक्षत्राला हा पाऊस आल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केलं जात आहे। आणि अगदी पुढच्या आठवड्याभरापासून बीड जिल्ह्यात सगळीकडे पेरण्या सुरू होतील असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। ज्ञाना, धन्यवाद गोविंद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।